जळगावात चर्चेत राहिलेली निवडणूक, मंत्र्यांच्या पत्नीचा पराभव, जिंकलेल्या नगराध्यक्षांचं जात प्रमाणपत्र ठरले अवैध. युसुफ पठाण, प्रतिनिधी, मालेगाव, नाशिक. राजकारणात कधी काय होईल याचा काहीच भरोसा नाही. काही महिन्यांपूर्वी राज्यभरात नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणूक पार पडली होती. जळगावातही 18 नगर परिषद आणि नगरपंचायतींमध्ये निवडणूक पार पडली होती. यापैकी भुसवळ नगर परिषदेची निवडणूक प्रचंड चर्चेची ठरली होती. या निवडणुकीत मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे या भाजपकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार होत्या, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून गायत्री भंगाळे या उमेदवार होत्या. विशेष म्हणजे या निवडणुकीत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी ताकद लावली होती, तर रजनी सावकारे यांच्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुसावळामध्ये सभा घेतली होती. पण निकाल फार अनपेक्षित लागला होता. या निवडणुकीत मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचा दारुण पराभव झाला होता, तर खडसेंनी ज्यांच्यासाठी ताकद लावली त्या गायत्री भंगाळे यांचा विजय झाला होता. पण आता त्याच गायत्री भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरण्यात आलं आहे. त्यामुळे जळगावच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भुसावळ नगरपालिकेतील लोकनियुक्त नगराध्यक्षपद हे अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव होते. यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गायत्री चेतन भंगाळे यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत गायत्री भंगाळे यांनी विजय संपादित केला होता, तर मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचा दारुण पराभव झाला होता. पण निवडणुकीनंतर अवघ्या काही महिन्यात गायत्री भंगाळे यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरलं आहे. त्यांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत SC प्रवर्गाचं भुसावळच्या प्रांताधिकाऱ्यांनी जारी केलेले प्रमाणपत्र सोबत जोडलं होतं. नियमानुसार निवडणूक झाल्यानंतर 6 महिन्यांच्या आत गायत्री भंगाळे यांना जात वैधता समितीकडून व्हॅलिडिटी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होतं. तथापि ही मुदत उलटण्याआधीच त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा निर्णय देण्यात आला. जळगाव येथील जात पडताळणी समितीचे अध्यक्ष नयना बोदडे, सदस्य NS रावते आणि SS महाजन यांच्या समितीने गायत्री भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र हे अनुसूचित प्रवर्गातील नसल्याचे कारण देत त्यांचे प्रमाणपत्र अवैध ठरवलं आहे. संजय तायड, प्रमोद सावकारे, रजनी संजय सावकारे आणि राहुल तायडे यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. यात भुसावळच्या प्रांताधिकाऱ्यांवर कारवाई देखील प्रस्तावित करण्यात आली आहे. गायत्री भंगाळे यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर आता या प्रकरणी पुढे नेमकं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. जिल्हाधिकारी काय म्हणाले? जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. ही एक प्रक्रिया आहे. जात पडताळणी समिती आहे. त्या समितीकडून कोणत्याही जात प्रमाणपत्राची पडताळणी केली जाते. गायत्री भंगाळे यांच्याबाबतचा निकाल काल प्राप्त झाला आहे. त्याबाबत शासनाला तात्काळ कळवलेलं आहे. अशा प्रकारे जात प्रमाणपत्र रद्द झालं तर संबंधित लोकप्रतिनिधींचं सदस्यत्व देखील तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येतं. त्याबाबत आपण शासनाला कळवलं आहे. यासाठी अपीलचं प्रोव्हिजन आहे. ते या निकालाच्या विरोधात न्यायालयात जाऊ शकतात, अशी प्रतिक्रिया जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.